नमस्कार मित्र हो, आज आपण आलो आहोत पावनखिंड येथे। पावनखिंड ही आधी घोडखिंड म्हणून ओळखली जात होती। नरहर वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाने पावन झाल्यानंतर या खिंडीचे नाव पावनखिंड असे पडले। पावनखिंडीतील संग्रामाचे मूळ कारण पन्हाळगड। सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा घातला होता, त्यामुळे महाराज पन्हाळ्यावरच अडकले होते। अखेर योजना आखून राजे शरण येत आहेत असे सांगण्यात आले। सिद्धीची छावणी आनंदात मशागुल झाली आणि वेढा ढिला पडला। इकडे शिवरायांनी पन्हाळा सोडण्याचे ठरवले आणि सोबत 600 हत्यारबंद पायदळ घेऊन बाजीप्रभूंसह महाराज हेरांनी योजलेल्या मार्गाने पन्हाळ्यावर निसटले। 12 जुलै 1660 आषाढ पौर्णिमा गुरुवार रात्रीची 10ची वेळ। विजा चमकत होत्या, पाऊस कोसळत होता आणि एवढ्यात सिद्धीच्या एका पहारेकऱ्याने पाहिले आणि तो ओरडला, दगा दगा। ही चाहूल लागताच राजांनी 2 पालख्या केल्या। एका पालखीत ते स्वतः तर दुसऱ्या पालखीत प्रति शिवाजी शिवा काशीत बसला। महाराज आडमार्गाने विशाळगडावर जाण्यासाठी रवाना झाले। हेरांनी महाराजांच्या पलायनाची बातमी सिद्धीला दिली। सिद्धी मसूद दौडत पाठलागावर निघाला। 2000 घोडदळ व मागोमाग 1000 पायदळ निघाले। सिद्धी मसूदच्या घोडेस्वारांची आरोळी आली। मावळ्यांची, बाजींची आणि महाराजांची उलघाल उडाली। मोठ्या मेटाकुटीने त्यांनी गजापूरची घोडखिंड गाठली। विशाळगड 4 कोस दूर होता, फक्त बाका होता। पन्हाळ्यावरून सिद्धीच्या वेढ्यातून निसटून विशाळगडला जाताना बाजीप्रभू देशपांडेंनी मात्र 300 मावळ्यांसह सिद्धीच्या सैन्याला थोपवून ठेवले होते। बाजींनी महाराजांना हट्टाने विशाळगडाला जायस लावले आणि निम्म्या सैन्यानिशी घोडखिंडीच्या तोंडावर शत्रूला अडवायला बाजी उभे राहिले। महाराज गडावर पोहोचून इशारती होईपर्यंत बाजी खिंड झुंजवणार होते। बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या घोडखिंडीत बांदल सैन्यासह सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले। सिद्धी आलाच। भयंकर रणकंदन सुरू झाले। खळणाऱ्या आषाढ धारात मावळ्यांचे रक्त मिसळत होते। हजारोंच्या सैन्याला फक्त 300 मराठा मावळ्यांनी रोखले होते। लवकरात लवकर गडावर जाऊन इशारतीच्या तोफा उडवण्यासाठी महाराज धावत होते। महाराजांनी विशाळगडाच्या पायथा गाठला आणि घात झाला। शृंगारपूरचे सूर्यराव सुर्वे आणि पालीचे जसवंतराव दळवी महाराजांवर चालून आले। हे आमचेच लोक, पण बादशाही चाकरीत स्वराज्याशी वैर करणारे पापग्रह। सुर्वे व दळवी यांनी महाराजांची वाट अडवली। झुंज सुरू झाली। घोडखिंड लगीन मंडपासारखी गाजत होती। बाजी वाट पाहत होते मुहूर्ताच्या तोफेची। सतत एक दिवस रानावनातून अंधारातून वाट काढत चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजीप्रभू आणि त्यांच्या मावळ्यांनी मिळून मोठ्या हिमतीने खिंड लढवली। सिद्धी मसूदचे सैन्य अडवताना कामी आलेल्या मराठी मावळे, धारातीर्थ पडलेले बंधू, फुलाजी, जखमी झालेल्या स्वतःचे शरीर या कशाचीही भान बाजींना नव्हते। दिवस सरला। खिंडीत अद्याप ही झुंज चालू होती। गेले 21 तास सारेजण अविश्रांत श्रमत होते, आधी धावताना नंतर लढताना। संध्याकाळ झाली, अंधार वाढत चालला आणि कोंडी फोडून शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले। महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते। भराभरात तोफांची सरबत्ती सुरू झाली। तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते। आनंदाचा कल्लोळ बाजींच्या मनी उठला। कामगिरी पत्ते झाली होती। तेवढ्यात खाडकन गाव बाजींच्या छातीवर बसला। बाजी कोसळले, छाती फुटली, तरीही बाजी आनंदात होते। स्वामी कारी खर्च जाहलो, आता सुखे जातो, हाच तो आनंद होता। कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले।
गजापूरची खिंड पावन झाली होती. घोडखिंडीतला हा लढा मराठ्यांच्या इतिहासात अजरामर पराक्रमाची शर्त करणारा.